कुठल्याही तीर्थक्षेत्राला नाही गेला तरी चालेल, पण रायगड किल्ल्यावर जाऊन माथा टेकवून याच, असे आवाहन ज्येष्ठ लेखक माजी सनदी अधिकारी पाणीपतकार विश्वास पाटील यांनी कवी माधव यांच्या रायगडावरील कवितेचा संदर्भ देऊन प्रतिपादन केले. यशवंतराव आनंदराव उर्फ अण्णासाहेब देशमुख स्मृती समिती आणि विद्याप्रसारणी सभा चौक यांनी माजी अध्यक्ष यशवंतराव आनंदराव उर्फ अण्णासाहेब देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ खालापूर तालुक्यातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता सरनोबत नेताजी पालकर विद्यामंदिर चौक येथे वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या कार्यक्रमासाठी 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक पाणीपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी रायगड आणि नेताजी पालकर यांचे जन्मगाव रायगड जिल्ह्यातील चौक असल्याने त्यांनी त्यांचा इतिहास उलगडला. यावेळी परीक्षकांचा सन्मान विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. खालापूर तालुक्यातील 20 शाळा आणि 60 विद्यार्थी यांनी स्पर्धेत भाग घेतला होता. वाऱ्यासारखं फिरावं आणि आपल्या वक्तृत्वाची चौफेर आतषबाजी करावी अशा शुभेच्छा मी सर्वांना देतो. येताना मला विशेष आनंद यासाठी होतो की नेताजी पालकर यांच्या नावाने आणि स्मृतीने पावन झालेल्या या भूमीमध्ये पाऊल टाकताना माझी छाती अभिमानानं फुलून येते, भरून येते. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि नेताजी पालकर हे माझ्या अत्यंत आवडीचे विषय आहेत. मला आठवतं की 2005 साली महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस पडलेला होता. मी रायगड जिल्हा परिषदेला CO म्हणून काम करत होतो. प्रचंड पाऊस त्या दिवशी झालेला. रात्री 8-8:30 वाजता कार्यालयात मी असतानाच मुंबईवरून महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकांचा फोन आला की रायगडावर काहीतरी गडबड आहे, जाऊन तुम्ही पहा. राज्य आलं तरी एका अधिकाऱ्याला बदलू शकले नाहीत आणि तो रायगडचा पुत्र होता ज्याचं नाव चिंतामणराव देशमुख, शिडी देशमुख. हे ज्यावेळेला कॉलेजला होते, तुमच्यासारखे शाळेत होते, आणि जर एखाद्या परीक्षेचा निकाल लागला आणि कोणी आलं त्यांच्याकडं आणि म्हणायला लागलं की अरे चिंतामण परीक्षेचा निकाल, मुलांचा पराभव करतात, सगळे टाळ्या वाजवतात आणि तुम्ही का वाजवत नाही. मी म्हटलं याचं कारण तुम्हाला इतिहास माहिती नाही, मला इतिहास माहिती आहे. कारण 100 वर्षापूर्वी कोल्हापूर पासून खडकलाट नावाचं 48 किलोमीटरवर गाव आहे. त्या गावामध्ये गुलाब शिंदे नावाचा शेतकरी राहत होता आणि गुलाब शिंदेची पोरगी तारा दसरा चौकामध्ये वाघाबरोबर पाहिली आणि वाघाला घाम फोडणारी मुलगी बघून त्यांनी 2 प्रचंड मोठे असे हत्ती त्या मुलीला भेट दिले आणि आरबी जातीची उत्तम अशी आपल्या बागेतली 40 गोडी भेट दिली आणि मग तिनं ताराबाई सर्कस नावाची सर्कस काढली. आणि 100 वर्षापूर्वी ही मुलगी आपली सर्कस घेऊन जपान पासून जर्मनी पर्यंत गेली होती. नेताजी पालकर शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मांडतायत हा प्रसंगच दुर्मिळ आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.